जय हो चिल्ड्रन। हिंदी कक्षा में आप सबको स्वागत है। आज हम आपके नव्या हिंदी पाठ्य पुस्तक में दिए गए तीसरा पाठ का अध्ययन शुरू कर रहे हैं। पाठ का नाम है आलसी किसान। एक कहानी है। इस कहानी को पंचतंत्र से लिया गया है। तो बच्चों, पाठ शुरू करने से पहले हम जानेंगे आलसी किसान का अर्थ क्या है। आलसी यानी क्या है? आलसी यानी काम न करने वाला। किसान का मतलब है फार्मर, यानी खेती काम करने वाले। तो ये जो किसान है, चित्र में देखते ही आपको पता चलेगा। देखिए कैसे वो आराम कर रहे, यानी आलसी ऐसे ही होते हैं, हमेशा आराम करना चाहते हैं। उनको तो काम से मतलब ही नहीं है। तो देखिए उनके पास उनकी पत्नी बैठी है और सिर पर हाथ रखे हुए, यानी वो चिंता में है। अपनी पति काम न करके हमेशा आराम ले रहे हैं। तो ये उनके जीवन चलाने के लिए भी अच्छी बात नहीं है, और ऐसे आलसी रहने से शरीर भी स्वस्थ नहीं रहेंगे, है ना बच्चों। तो इस आलसी किसान द्वारा हम जानेंगे ये किसान अपने आलस छोड़ते हैं या नहीं। तो आइए बच्चों, कहानी शुरू करेंगे। तो कहानी शुरू करने से पहले इस प्यारा को, यानी इस टेक्स्ट बुक में दिए गए पहला प्यारा को पढ़ते जाती हूँ। आप ध्यान से अपने टेक्स्ट बुक ओपन कीजिए और ध्यान से उंगली रखते हुए सुनिए। तो देखिए बच्चों, एक गांव में एक किसान रहता था। वह बहुत आलसी था। सारा दिन खाता रहता था और सोता रहता था। उसकी पत्नी उसे बहुत समझाती थी, पर उस पर रत्ती भर भी प्रभाव नहीं पड़ता था। उसके पास बहुत सारे खेत थे, फलों के बगीचे थे, पर किसान उन्हें देखने तक न जाता था। तो देखिए बच्चों, किसान जो है, आलसी किसान, यानी एक गांव में एक किसान रहता था। वह बहुत आलसी था, यानी वही में कहीं ना काम न करने वाला, हमेशा आराम लेना चाहता था। सारा दिन खाता रहता था और सोता रहता था। सिर्फ इतना ही उन्हें काम, और कोई काम वो नहीं करता था। तो ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಆಲ್ಸಿ ಕಿಸಾನ್ ಇದು ಒಂದು ಉತ್ತಮವಾದ ಕತೆ. ಆಲ್ಸಿ ಅಂದರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತ ಮೊದಲು ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. ಪಾಠ ಶುರು ಮಾಡುವ ಮುಂಚೆ ಆಲ್ಸಿಯ ಅರ್ಥವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. ಆಲ್ಸಿ ಅಂದರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಲು ಇಷ್ಟಪಡದವನು, ಅಂದರೆ ಯಾವಾಗಲೂ ಅವನು ಆರಾಮ್ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೇ ಬಯಸ್ತಾನೆ. तो ಕಿಸಾನ್ ಅಂದರೆ ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವ, ಹೊಲದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವನ್ನ ಕಿಸಾನ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ, ಅಂದರೆ ರೈತರು. ಹಾಗಾದರೆ ನೋಡೋಣ ಈ ಆಲ್ಸಿ ಕಿಸಾನ ಕಥೆಯನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. तो एक गांव में एक किसान रहता था. ಒಂದು ಊರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ರೈತ ಇರುತ್ತಿದ್ದ. वह बहुत आलसी था. ಅವನು ಬಹಳ ಆಲಸಿಯಾಗಿದ್ದನು, ಅಂದರೆ ಸೋಮಾರಿಯಾಗಿದ್ದನು. सारा दिन खाता रहता था और सोता रहता था. ಇಡೀ ದಿವಸ ಆ ರೈತ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಊಟ ಮಾಡೋದು ಮತ್ತು ನಿದ್ದೆ ಮಾಡೋದು. ಇವೆರಡು ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟರೆ ಆತನಿಗೆ ಬೇರೆ ಕೆಲಸನೇ ಇರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆ ರೀತಿ ಅವನು ದಿನಾಲು ನಿದ್ದೆ ಮಾಡೋದ್ರೊಂದಿಗೆ ಜೀವನ ಕಳೀತಾ ಇದ್ದ. उसकी पत्नी उसे बहुत समझाती थी. तो देखिए, उसकी पत्नी जो थी, ಅಂದರೆ ಅವನ ಹೆಂಡತಿ ಅವನಿಗೆ ಎಷ್ಟೋ ಸಲ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ಲು. ತಿಳಿಸಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಈ ರೀತಿ ಸೋಮಾರಿ ಥರ ಇರುವುದು ತುಂಬ
ಕಠಿಣವಾದ ಕೆಲಸ ಈ ರೀತಿ ಮಾಡಬೇಡಿ, ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯನೂ ಕೂಡ ಹಾಳಾಗುತ್ತೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಜೀವನ ಹೇಗೆ ನಡಿಬೇಕು ಅಂತ ಎಷ್ಟೋ ಸಲ ಅವರಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸಬೇಕು ಅಂತ, ರೈತನಿಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಂತ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾಳೆ, ಆದರೆ ಏನೂ ಪ್ರಯೋಜನ ಆಗುವುದಿಲ್ಲ. पर उस पर रत्ती पर भी प्रभाव नहीं पड़ता था. देखिए उस पर यानी ಅವನ ಮೇಲೆ ಯಾವ ಪ್ರಭಾವವನ್ನು ಬೀರ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದು ಎಷ್ಟೇ ಹೆಂಡತಿ ತಿಳುವಳಿಕೆ ಹೇಳಿದರೂ ಸಹ ಅವನ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋತಾ ಇರಲಿಲ್ಲ. रत्ती भर यानी क्या है, जरा से भी, थोड़ा भी वो नहीं समझता था, थोड़ा भी उन्हें प्रभाव नहीं होता था पत्नी के बात सुनकर. तो उसके पास बहुत सारे खेत थे. तो देखिए ये तो फार्मर है, वो होने के नाते इनके खेती ಅಂದರೆ ಇವನು ರೈತನಾಗಿದ್ದ ಮತ್ತು ಇವನ ಹೊಲ ಎನ್ನೋದೇನಿತ್ತು ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಹೊಲ ಇತ್ತು. ತುಂಬ ಹೊಲ ಇತ್ತು ಅಂದಮೇಲೆ ಕೆಲಸನೂ ಜಾಸ್ತಿನೇ ಇರುತ್ತೆ ತಾನೆ. ಅಂದರೆ ಹೊಲ ಅಂದರೆ ಜಮೀನು. ತೋ ಇವನು ತುಂಬಾ ಜಮೀನಿತ್ತು, ಆದರೆ ಇವನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ತೋ ಕೆಲಸನೇ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಜಮೀನು ಏನಾಗುತ್ತಪ್ಪ, ಖರಾಬ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಮತ್ತು ಜಮೀನಲ್ಲಿ ಏನೂ ಬೆಳಿಲೇ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಮನೆ ಹೇಗೆ ನಡೆಯುತ್ತೆ. तो उसके पास बहुत सारे खेत थे, फलों के बगीचे भी थे. देखिए ಅವನ ಹತ್ರ ತುಂಬ ಜಮೀನು ಕೂಡ ಇತ್ತು ಮತ್ತು ಹೂವಿನ ತೋಟ ಕೂಡ ಇತ್ತು. ಆದರೆ ಅದರ ಕಾಳಜಿಯನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಅವನು ಅದನ್ನು ನೋಡಿಕೊಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. पर किसान उन्हें देखने तक न जाता था. तो देखिए वो अपनी खेतों को देखने के लिए भी नहीं जाता था. ಅವನು ತನ್ನ ಜಮೀನನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೂ ಸಹ ಹೋಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ದೂರ ಉಳಿತು, ಒಂದ್ಸಲನೂ ತನ್ನ ಜಮೀನು ಹೇಗಿದೆ ಅಂತ ನೋಡಲಿಕ್ಕೂ ಸಹ ಅವನು ಹೋಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. तो बच्चों आज की कक्षा में हमने एक गांव में किसान रहता था. वो बहुत आलसी था, सिर्फ खाना पीना सोना इतना ही करता था. और उनकी पत्नी बहुत समझाने के बाद भी वो नहीं समझता था. उसकी पत्नी उसे बहुत समझाती थी पर उस पर जरा से भी प्रभाव नहीं पड़ता था. उसके पास ढेर सारे खेत थे, फलों के बगीचे भी थे, पर किसान उन्हें देखने तक न जाता था. तो बच्चों यहाँ तक जो हमने आज अध्ययन किए हैं, एक प्यारा, पहला जो प्यारा है आपको ध्यान से पढ़ना है और इसमें आए हुए डिफ़िकल्ट वर्ड यानी 5 डिफ़िकल्ट वर्ड लिखकर होमवर्क में मुझे भेजना है. तो बच्चों घर में ही रहिए और सुरक्षित रहिए.